विद्यार्थी मित्रांनो, काल आपण विटस्टोन्स नेटवर्क बघितलेलं आहे. विटस्टोन्स नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन आपण बघितलेली आहे. P/Q=S/R असं बघितलेलं आहे. म्हणजे विटस्टोन्स नेटवर्कमध्ये आपण काल काय बघितलं, एक असं क्वाड्रिलॅटरल असतो, त्याच्या चारही ब्रांचेसला 4 असे रेजिस्टन्सेस असतात आणि या 4 रेजिस्टन्सेसला आपण नाव दिलं होतं. समजा इथं आपण नाव दिलं P/Q/R आणि S आणि ह्या दोन डायगोनली अपोजिट पॉईंट्समध्ये आपण एक सेल लावला होता आणि की के होती. की वॉज देअर. दिस इज की के. दिस इज पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. दिस बॅटरी इज हॅव्हिंग EMF E आणि या दोन म्हणजे ABCD असं आपण डायगोनल असं आपण एक क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला होता. डायगोनली दोन अपोजिट पॉईंट्समध्ये A आणि Cमध्ये बॅटरी आणि की लावलेली आहे आणि B आणि Dमध्ये गॅलॉनोमीटर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स G लावला होता, असं आपण काल सांगितलं. ह्याला आपण विटस्टोन्स नेटवर्क असं म्हणतो. हे कशासाठी वापरतो आपण? बॅलन्सिंग कंडिशन पहिल्यांदा आपण ऑब्टेन करतो, म्हणजे गॅलॉनोमीटर करंट 0 करतो आणि तेव्हा बॅलन्सिंग कंडिशन काय असते? P/Q=S/R किंवा Pला जर आपण R1 म्हणलं, सो R1 ह्याला R1 म्हटलं, ह्याला R2 म्हटलं, ह्या रेजिस्टन्सला समजा R1 म्हटलं, ह्याला R2 म्हटलं, ह्याला R3 म्हटलं आणि ह्याला R4 जर म्हटलं, तर R1/R2=R3/R4 असं येतं. म्हणजे हे बॅलन्सिंग कंडिशन आहे. सो आपल्याला यापैकी हा हे रेजिस्टन्सेस माहीत असतील आणि हा काढायचा असेल तर वी कॅन फाइंड आउट बाय यूजिंग दिस बॅलन्सिंग कंडिशन. अर्थातच त्यावेळेला हा जो गॅलॉनोमीटर करंट असतो, IG किती असतो? 0 असतो. IG जेव्हा 0 असतो तेव्हाच ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणायचं आणि ही कंडिशन तेव्हाच सॅटिस्फाय होते. P/Q=S/R ही कंडिशन तेव्हा सॅटिस्फाय होते जेव्हा या ब्रांचमधून करंट फ्लो होत नाही. इथून जाणारा हा जो करंट आहे हा I1 आणि हा I2 असा जातो आणि Bकडून Dकडे किंवा Dकडून Bकडे करंट पास होत नाही. म्हणजेच गॅलॉनोमीटर करंट 0 असतो. त्यावेळेला ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो. तर ब्रिज बॅलन्स झाला असं का म्हणायचं? कारण पॉईंट B आणि पॉईंट D हे जे दोन पॉईंट्स आहेत, हे बघा, ABC ही एक ब्रांच आहे, ADC ही एक ब्रांच आहे आणि ह्या दोन्ही ब्रांचेसमधले B आणि D असे दोन पॉईंट्स आहेत की ज्यांच्यामधलं पोटॅन्शियल सेम आहे. म्हणजे Bचा पोटॅन्शियल समजा इथला VB असेल आणि D जवळचा पोटॅन्शियल VD असेल तर VB=VD असं असतं. म्हणजे या दोन पॉईंटजवळचा पोटॅन्शियल जर सेम असेल, पोटॅन्शियल डिफरन्स जर नसेल, याचा अर्थ पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट B आणि पॉईंट D 0 आहे. पॉईंट B आणि पॉईंट Dमधलं पोटॅन्शियल डिफरन्स 0 आहे. याचा अर्थ पोटॅन्शियल सेम आहेत. मग पोटॅन्शियल डिफरन्स 0 आहे, त्यामुळे करंट इकडून इकडे किंवा इकडून इकडे फ्लो होत नसेल तेव्हा ते ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो. मात्र तुम्ही ही वायर तोडून जर ही वायर इथं कुठं कनेक्ट केली, समजा Dच्या ऐवजी इथं कनेक्ट केली, तर ह्या ब्रँचमध्ये करंट फ्लो होईल, कारण ह्या दोन पॉईंट्समधला पोटॅन्शियल डिफरन्स 0 नसणार आहे. आपण दोन पॉईंट्स असे मिळवलेत की या B आणि D म्हणजे ब्रँच ABC मधला पॉईंट B आणि ब्रँच ADC मधला पॉईंट D हे दोन पॉईंट असे आहेत की ज्यांचं पोटॅन्शियल सेम आहे, ज्या पॉईंटजवळचं पोटॅन्शियल सेम आहे, त्यामुळे गॅलॉनमीटरमधून करंट फ्लो होत नाही. आपल्याला माहीत आहे करंट कधी फ्लो होतो? जर एक पॉईंट हायर पोटॅन्शियल असेल आणि दुसरा पॉईंट लोअर पोटॅन्शियल असेल तर हायरकडून लोअरकडे करंट फ्लो होत असतो. तर पॉईंट B आणि D याच्यामध्ये पोटॅन्शियल डिफरन्सच नाही आहे. दोन्ही इक्वी पोटॅन्शियल पॉईंट्स आहेत, त्यामुळे इक्वल पोटॅन्शियल त्यांचं आहे, त्यामुळं नो गॅलॉनमीटर करंट. आणि जेव्हा गॅलॉनमीटर करंट नसतो तेव्हाच ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होते. सो हे मी जे सांगितले ते लक्षात ठेवा. तर दिस इज वर्किंग ऑफ विटस्टोन्स नेटवर्क. आपण काल शिकलो, हा करंट I होता, हा इकडे करंट आपण I1 दाखवला, इकडे करंट आपण I2 दाखवला. जंक्शन आहे, एक जंक्शन आहे, I=I1+I2 इकडे येतो. मग हा इकडं IG फ्लो होतो, इकडं I1-IG फ्लो होतो, इकडं I2 फ्लो होतो आणि इकडं I2+ हा IG इकडे येऊन असा फ्लो होतो. काल आपण हे बघितलेलं आहे. आणि आपण दोन इक्वेशन्स म्हणजे ABDA हा एक लूप कन्सिडर केला, BCDGB हा एक लूप कन्सिडर केला, याला किर्चॉफ्स लॉ अप्लाय केला, याला किर्चॉफ्स लॉ अप्लाय केला. दोन इक्वेशन आपण मांडले होते आणि ते दोन इक्वेशन आपण सॉल्व केले. इक्वेशन सॉल्व केले आणि IG=0 म्हटलं. IG=0 असेल तरच ही बॅलन्सिंग कंडिशन असते. उलट सांगायचं झालं तर ही बॅलन्सिंग कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय झालेली असते तेव्हा गॅलॉनमीटर करंट 0 असतो असं आपण म्हणू शकतो. So this is something about the balancing condition. Now, let me explain one device which is based on this.
एक डिव्हाइस आपल्याला ह्याच्यावर आधारित असलेला एक डिव्हाइस बघायचा आहे. त्या डिव्हाइसचं नाव आहे मीटर ब्रिज. व्हीटस्टोन्स ब्रिज जे मी आत्ता फिगर पुसलेली आहे ती व्हीटस्टोन्स ब्रिजची फिगर आहे. आपल्याला डायरेक्टली व्हीटस्टोन्स ब्रिज कुठं वापरायचं नाही, मीटर ब्रिज आपल्याला वापरायचं आहे. मीटर ब्रिज म्हणजे काय बघा, आता अर्थातच त्याला आपण व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज असं म्हणतो. व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणजे काय, थोडंसं नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन पहा, तुम्हाला समजायला लागेल. ह्याचंच एक मॉडिफाईड स्वरूप आहे. आता म्हणजे व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज जे आहे ते व्हीटस्टोन्स ब्रिजचं एक मॉडिफाईड स्वरूप आहे. इट इज अ मॉडिफाईड व्हर्जन ऑफ द व्हीटस्टोन्स नेटवर्क. And Wheatstone's using this Wheatstone network, we can find out the unknown resistance. Just now we have seen. We have also seen the balancing condition of Wheatstone's bridge. The same thing we are going to use in Wheatstone's meter bridge also. See what is the nature of Wheatstone's meter bridge? There is a wooden block. असे एक वुडनचे एक ब्लॉक असतो, वुडनची फळी असते, प्लँक असते, आणि याच्यावर दोन पॉईंट्स असतात, ए आणि बी. पॉईंट ए आणि पॉईंट बी. इथं ए बी ही एक वायर असते, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर असते. ही वायर जनरली मॅंगनीनची असते. मॅंगनीन नावाचा मटेरियल असतो. मॅंगेनीज आणि निकेल यांचं ते ॲलॉय आहे. आणि मॅंगनीन जी वायर आहे ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन याचा अर्थ याचा क्रॉस सेक्शनल एरिया थ्रू आउट सारखा असतो. इथं क्रॉस सेक्शन जाड, इथं कमी असं नसतं. तसं नसलं पाहिजे. जर आपल्याला या एक्सपेरिमेंटमध्ये एरर नको असेल तर ही वायर युनिफॉर्म पाहिजे. आता ही 1 मीटर लांबीची वायर आहे आणि या वायरच्या ए टोकाला आपण एक सर्किट जोडतो. म्हणजे सर्किटमध्ये काय काय जोडतो बघा, एक EMF ई असलेला सेल, ए सेल विथ EMF ई अँड ए की के. दिस इज की के अँड द थर्ड थिंग रिओस्टॅट वी आर कनेक्टिंग. सो दिस इज अ रिओस्टॅट अँड दिस इज रिओस्टॅट फिक्स ऑफ द रिओस्टॅट. आणि एंड बी इज कनेक्टेड टू व्हेरिएबल. इथं मध्यभागी जेव्हा आपण ह्याला दाखवतो वायर ए बीचं बी टोक जे आहे ते आपण रिओस्टॅटच्या मध्यभागी दाखवलं आहे. याचा अर्थ ते व्हेरिएबल टर्मिनल आहे, म्हणजे आपण इथे रेजिस्टन्स व्हेरी करू शकतो. तर हा रिओस्टॅट आहे. दिस इज रिओस्टॅट, दिस इज रिओस्टॅट अँड फिक्स टर्मिनल ऑफ द रिओस्टॅट इज कनेक्टेड टू की. सेकंड टर्मिनल ऑफ द की इज कनेक्टेड टू निगेटिव्ह ऑफ द बॅटरी, पॉझिटिव्ह ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू एंड ए. असं हे एक सर्किट आहे. आणि या ठिकाणी काय असतं, दोन मेटॅलिक स्ट्रिप्स असतात एल आकाराच्या. एंड ए इज कनेक्टेड ऑन. एंड ए जे आहे ते कशावर कनेक्ट केलं आहे बघा, मेटॅलिक स्ट्रिप एल, म्हणजे एक एल आकाराची मेटॅलिक स्ट्रिप आहे. स्टीलची असेल किंवा कॉपरची असेल, अशी स्ट्रिप असते आणि त्या स्ट्रिपवर हे एंड ए कनेक्ट केलेलं आहे. आणि इथं मध्ये एक स्ट्रिप असते. समजा हे तिन्ही स्ट्रिप जे आहेत ते स्टीलचे आहेत असं म्हणू आपण. आणि इथे एक स्ट्रिप असते. हे दोन एल आकाराच्या स्ट्रिप्स तुम्हाला दिसतात. ह्या दोन एल आकाराच्या स्ट्रिप्स दिसतात आणि इथं मध्ये एक स्ट्रिप दिसते. हा पॉईंट सी असतो आणि इथं एक मध्ये गॅप सोडलेला आहे. ह्याला आपण लेफ्ट गॅप म्हणतो, लेफ्ट हँड साईडचा गॅप आहे. आणि इथं राईट हँड साईडच्या गॅपला आपण राईट गॅप असं म्हणतो. म्हणजे ए बी ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर आहे. ती 1 मीटर लांबीची आहे, म्हणून त्याला मीटर ब्रिज असं म्हणायचं. द वायर इज हॅव्हिंग ए लेंथ ऑफ 1 मीटर, सो इट इज कॉल्ड ॲज 1 मीटर ब्रिज. अँड हिअर देर इज अ मीटर स्केल बिलो द वायर. त्या वायरच्या खाली एक मीटर स्केल पण लागले असते. इथं मीटर स्केल 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, अप टू 100 सेंटीमीटर असे तुम्हाला नोटेशन असतात. हा तुम्हाला एक्सपेरिमेंट 12वीच्या बोर्डाच्या प्रॅक्टिकलला हा एक्सपेरिमेंट आहे, तो आपण परफॉर्म करणार आहोत. याच्यामध्ये काय काय जोडलेलं असतं बघा, लेफ्ट गॅप, राईट गॅप आणि हा एक जंक्शन आहे. सो इथं लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स असतो. समजा हा एक रेजिस्टन्स आहे, अननोन रेजिस्टन्स आर आहे, जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि इथे एक नोन रेजिस्टन्स असतो, आपण अननोन रेजिस्टन्सला एक्स म्हणूया. आणि इथं रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला असतो, नोन रेजिस्टन्स असं म्हणतो आपण त्याला, रेजिस्टन्स बॉक्स. आणि याला आपण आर असं म्हणतो. म्हणजे हा अननोन आहे, हा नोन आहे. हा अननोन आपल्याला काढायचा आहे, हा नोन आपल्याला माहीत असतं. आपण रेजिस्टन्स बॉक्समधून किती रेजिस्टन्स काढतो ते माहीत असतं. आता इथं सी जो आहे तो गॅलॉमीटर, सेन्सिटिव्ह गॅलॉमीटरच्या एका टोकाला जोडलेला असतो. म्हणजे सी टर्मिनल, 1 टर्मिनल ऑफ द गॅलॉमीटर इज कनेक्टेड टू जंक्शन सी. आणि द सेकंड टर्मिनल ऑफ द गॅलॉमीटर इज कनेक्टेड टू जॉकी. एक जॉकी असते, हे आपण ॲरो जे दाखवले ते जॉकी आहे. जॉकीला आपण जे असं म्हणूया.
तर असं सर्किट आहे. काय काय असतं बघा, याच्यामध्ये एक वुडन प्लॅंक असते, त्याला एल शेपच्या 2 स्ट्रिप्स बसवले असतात त्याच्यावर. मध्ये एक स्ट्रीप असते, स्ट्रेट स्ट्रीप असते. म्हणजे हे 2 गॅप्स इथं फॉर्म केले जातात, लेफ्ट गॅप, राईट गॅप. आणि एक इथं मीटर स्केल असते, त्या मीटर स्केलवर एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरियाची वायर एक जोडलेली असते, एंड ए आणि एंड बीमध्ये मॅग्नीनची वायर असते. आणि हा सी जो जंक्शन आहे त्याचं एक टोक गॅलोमीटरच्या एका टोकाला लावतात, गॅलोमीटरचं दुसरं टोक जॉकीला लावतात. आणि हा जॉकी जो आहे तो टेम्पोररीली आपण वायरला टच करू शकतो. वी कॅन लिफ्ट दिस अँड वी कॅन कनेक्ट ॲट पॉईंट ए, पॉईंट बी, देन वी कॅन टॅप ऑन द वायर. हा जॉकी म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंट झाल्यानंतरही लक्षात येईल, पण पहिल्यांदा थेरी पार्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ह्याला मीटर ब्रिजचं एक सेटअप असं म्हणतो आपण, मीटर ब्रिजचं सेटअप. ओके, एंड वायरचा एंड ए जो आहे तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडला आहे, बॅटरीचा निगेटिव्ह आपण कीच्या एका टोकाला जोडला आहे, कीचं दुसरं टोक रिओस्टॅटला जोडलं आहे, रिओस्टॅटचं व्हेरिएबल जे आहे ते एंड बीला जोडलं आहे. हे अशा पद्धतीचं एक सिम्पल सर्किट आहे. तुम्ही म्हणाल्याला व्हिटस्टोन्स ब्रिज कसं का म्हणतात, व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज का म्हणायचं. व्हिटस्टोन्स ब्रिज तर तुम्हाला असं दिसतं. व्हिटस्टोन्स ब्रिजमध्ये तर एक डायगोनल एक तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिसतो, त्याच्यावर चार असे रेजिस्टन्सेस असतात. आणि मग डायगोनली अपोजिट 2 पॉईंट्समध्ये सेल लावलेला असतो, ह्या दोघांमध्ये गॅलॉमीटर लावलेला असतो वगैरे. तर तुम्हाला एक लक्षात घ्या, तर हे सेम सर्किट असंच जोडलेलं आपण, हे सर्किट आणि हे सर्किट सेम आहे. इथं इथं हा जो पी आहे तो इथं एक्स आहे, इथं आर जो आहे तो म्हणजे इथं क्यू जो आहे तो इथं आर आहे, रेजिस्टन्स बॉक्स आहे. आणि वायरच्या ह्या भागाचं रेजिस्टन्स म्हणजे हे आहे एस. आणि वायरच्या ह्या म्हणजे ए जे आणि ए जे बी, किंवा ह्याला आपण इथं डी असं, जॉकीला आपण जे म्हटलं पण इथं पॉईंट डी असं नाव देऊया. ह्या पॉईंट डीला आपण नाव देऊया. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं सी आणि डी या 2 पॉईंट्समध्ये, मी ह्या फिगरप्रमाणे हे काढतो आहे, सी आणि डी या 2 पॉईंट्समध्ये गॅलॉमीटर दिसतो का बघा तुम्हाला. सी आणि डी या 2 पॉईंट्समध्ये एक वायरचं गॅलॉमीटर आहे. ए आणि बी म्हणजे ए आणि बी असे आपण फिगरमध्ये नावं दिलेली आहेत. ए आणि बी याच्यामध्ये तुम्हाला 2 रेजिस्टन्स दिसतात, म्हणजे वायरचे या पार्टचा रेजिस्टन्स हा आहे, वायरचे या पार्टचा रेजिस्टन्स हा आहे. आणि ए आणि बीमध्ये सेल आहे, ए आणि बीमध्ये सेल आहे. तर सेम सेल आणि इथं की वगैरे. तर आपण हे सेम अशीच ही फिगर आपण अशी मॉडिफाईड केलेली आहे. हे व्हिटस्टोन्स नेटवर्क आहे आणि हे व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज आहे. तर हे आपल्याला प्रॅक्टिकली सिम्पल आहे. प्रॅक्टिकली व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज जो एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला कळण्यास पण सोपा आहे. आणि तुम्हाला त्याचं रिझेम्बलन्स जे आहे म्हणजे व्हिटस्टोन्स नेटवर्कवर आधारित हे इन्स्ट्रुमेंट आहे हे पण आता लक्षात आलेलं असणार आहे. आय होप यू आर गेटिंग दिस. म्हणजे R1/R2 = R3/R4 जर असेल, किंवा P/Q=S/R जर असेल तर बॅलन्सिंग कंडिशन असेल, सॅटिस्फाय झाली असं म्हणतो. गॅलॉमीटरमध्ये 0 करंट आहे, गॅलॉमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. असं जर असेल तर म्हणजे आपल्याला आर माहीत आहे, हे रेजिस्टन्स जर माहीत असेल, हे रेजिस्टन्स माहीत असेल तर एक्स आपण काढू शकतो. हे आपल्याला लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. किती वेळ झाला? 13. मोठ्याने सांग. आता हे वर्किंग कसं होतं बघा. जेव्हा आपण असं सर्किट कनेक्ट करतो, एक्स आणि इथलं रेजिस्टन्स आर, आणि वायर ए डीचा पार्टचा रेजिस्टन्स आणि वायर बी डीच्या पार्टचा रेजिस्टन्स, याला आपण या वायरच्या रेजिस्टन्स काढायचा आपल्याला आणि या पार्टचा पण रेजिस्टन्स काढायचा. पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करत असताना काय करतो आपण, सर्किट असं जोडून घेतो. सर्किट जोडून घेतल्यानंतर आपण की इन्सर्ट करतो. की इन्सर्ट केलं की सर्किट क्लोज झालं आणि करंट फ्लो व्हायला चालू होतो. हा सेल इकडून असा करंट पाठवतो. इथं पॉईंट ए जवळ जंक्शन आहे, म्हणजे या स्ट्रीपमधून करंट असं या ब्रांचमध्ये फ्लो होतो आणि या वायरमधून पण करंट फ्लो होतो. म्हणजे वायर करंट इकडं 2 प्रकारे फ्लो होतो. इकडं I1 फ्लो होतो, इकडं I2 फ्लो होतो. जसं आपण नेटवर्कमध्ये बघितलं, व्हिटस्टोन्स नेटवर्कमध्ये बघितलं, एका ब्रांचमध्ये करंट I1 जातो, दुसऱ्यामध्ये I2 जातो. म्हणजे हा करंट असा जातो, ह्या रेजिस्टन्समधून असा पास होतो आणि हा असा पास होतो. परंतु काही करंट गॅलॉमीटर म्हणजे IG असा फ्लो होतो आणि काही करंट I1 - IG फ्लो होतो. आणि इथं मात्र I2 हा जो करंट I2 फ्लो होतो आणि याच्यामधून I2 + G असा फ्लो होतो, जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला, व्हिटस्टोन्स नेटवर्कमध्ये सांगितलं. आणि हे दोन्ही करंट परत तिथं कलेक्ट होतात
आणि पुन्हा या सर्किटमध्ये असा करंट फ्लो होतो. म्हणजे करंट इथून इथं पाठवला जातो, इथं डिवाईड होतो, इकडं थोडा करंट जातो, वायरमधून थोडा करंट जातो, पुन्हा हे सगळे करंट्स एकत्र येतात आणि करंट आय फ्लो होतो सर्किटमधून, असं आपल्याला दिसतं. म्हणजे व्हीटस्टोन्स नेटवर्कचंच हे मॉडिफाईड व्हर्जन आहे मीटर ब्रिज, हे लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. तर प्लीज सी दिस व्हेरी केअरफुली. आता याचं आपलं एम काय, टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स इन द सर्किट एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता आपण काय करतो, पहिल्यांदा ही की जेव्हा इन्सर्ट करतो, की इन्सर्ट केल्यावर करंट फ्लो व्हायला लागतो. गॅलॉनोमीटरमध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन दिसतं. गॅलॉनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं याचा अर्थ करंट इकडून इकडं फ्लो होतो. इथून असा करंट फ्लो झाला की गॅलॉनोमीटर डिफ्लेक्ट होतो. मग काय करायचं, सुरुवातीला तुम्ही हा जॉकी जो आहे तो वायरवर टेकवायचा नाही, उचलायचा आपल्या हातामध्ये, एला टच करायचं. तुम्हाला गॅलॉनोमीटरमध्ये एका बाजूला करंट, एका बाजूला डिफ्लेक्शन दिसेल. परत बीला टच करायचं, जॉकी यू हॅव टू टच द जॉकी ॲट पॉईंट ए अँड बी रिस्पेक्टिवली. यू विल गेट द अपोजिट डिफ्लेक्शन्स इन द गॅलॉमीटर. once when you touch this jockey to point A, that is end A of the wire, you will get deflection on one side. When you connect this jockey to point B of the second end, that is the second end of the wire, you will get the deflection in the opposite direction. समजा पहिल्यांदा तुम्हाला डिफ्लेक्शन इकडे मिळालं आणि डिफ्लेक्शन तुम्हाला इकडे मिळालं, म्हणजे एला टच केल्यानंतर डिफ्लेक्शन इकडे मिळेल किंवा बीला टच केल्यानंतर डिफ्लेक्शन इकडे मिळेल, म्हणजे मध्ये मिळणार नाही तुम्हाला. असं इकडे आणि इकडे असे दोन डिफ्लेक्शन्स मिळतील. मग तुमचा तुम्ही जो एक्सपेरिमेंट करताय तो करेक्ट करताय असं त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही काय करायचं, जॉकी उचलून एला टच करायचं आणि टॅप करत करत कुठे यायचं आहे, डी पॉईंटला यायचं आहे. म्हणजे टॅप करत करत याचा अर्थ, जेव्हा तुम्ही एला टच करता तेव्हा तुम्हाला गॅलॉमीटरचं डिफ्लेक्शन असं दिसतं. जेव्हा तुम्ही इकडं डीकडे जाता तेव्हा डिफ्लेक्शन कमी कमी होतं आणि पुन्हा डिफ्लेक्शन झिरो दिसतं. कुठं तुम्हाला पॉईंट डीला गेल्यानंतर झिरो डिफ्लेक्शन दिसतं. म्हणजे दिस इज झिरो डिफ्लेक्शन. ओके, म्हणजे एला टच केला, तुम्हाला डिफ्लेक्शन इकडे दिसतं. जॉकी तुम्ही टॅप करत करत डीकडे आणायचे, डीला आल्यानंतर तुम्हाला इथं दिसतं. परत डीपासून तुम्ही इकडे जसं जाल तसं तुम्हाला रिफ्लेक्शन पुन्हा इकडे दिसतं. परंतु आपलं एम काय, पॉईंट डी आपल्याला वायरवरचं मिळवायचं आहे, की जेणेकरून गॅलॉमीटर करंट किती असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे गॅलॉमीटर करंट जेव्हा झिरो असतो तेव्हा ब्रिज बॅलन्स झाला असं म्हणतो. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दिस एक्सपेरिमेंट. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कनेक्ट दिस जॉकी ॲट पॉईंट ए. Tap the jockey and move away from point A on the wire so that you will get point D. At point D, when you reach, तुम्ही जेव्हा रीच करता point D, when jockey is touched at point D, galvanometer shows zero current. Galvanometer shows zero current means there is no galvanometer current. Ig is zero. Then the bridge is said to be balanced. हा ब्रिज बॅलन्स झाला असं आपण म्हणतो. जसं मगाशी तुम्हाला मी व्हीटस्टोन्स नेटवर्कमध्ये सांगितलं, ब्रिज बॅलन्स झाला असेल तर पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर असतं. तसंच इथं पण होतं. म्हणजे गॅलॉमीटर करंट झिरो केला आपण आणि आपल्याला काय कंडिशन मिळाली मग, वेन गॅलॉनोमीटर करंट इज झिरो, आय जी इज झिरो मीन्स वॉट, गॅलॉमीटर करंट फ्लोईंग थ्रू द गॅलॉमीटर इज झिरो. वी हॅव गॉट टू पॉईंट्स, पॉईंट सी अँड पॉईंट डी टू बी इक्विपोटेन्शियल पॉईंट्स. हे दोन इक्विपोटेन्शियल पॉईंट्स आहेत. इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल हे दोन्ही सेम आहेत. त्यामुळं इकडून इकडं करंट फ्लो होत नाही किंवा इकडून इकडं करंट फ्लो होत नाही. त्यामुळं गॅलॉमीटर करंट झिरो जेव्हा असतो तेव्हा आपण काय लिहू शकतो, एक्स म्हणजे एक्स म्हणजे तुमच्या पीच्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही जसं पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर अशी कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन तुम्ही व्हीटस्टोन्स नेटवर्कच्या बाबतीत लिहिलेली आहे. तसंच इथं तुम्हाला पीच्या ठिकाणी कोण आहे बघा, एक्स, क्यूच्या ठिकाणी कोण आहे, आर, म्हणजे एक्स अपॉन आर इज इक्वल टू एस म्हणजे या वायर ए डीचा रेझिस्टन्स, म्हणजे रेझिस्टन्स ऑफ वायर ए डी. एस म्हणजे काय, रेझिस्टन्स ऑफ वायर ए डी, आणि आर म्हणजे काय, रेझिस्टन्स ऑफ वायर बी डी किंवा डी बी असं तुम्ही लिहू शकता. तर आपल्याला ही कंडिशन आपण मिळवली. म्हणजे एक्स अपॉन आर इज इक्वल टू रेझिस्टन्स ऑफ पार्ट ए डी ऑफ द वायर अपॉन रेझिस्टन्स ऑफ पार्ट बी डी ऑफ द वायर. हे लक्षात येतं का बघा. आता तुम्हाला माहीत आहे रेझिस्टन्स ऑफ ए डी, पार्ट ऑफ द वायर ए डी कसं काढायचं. आपल्याला माहीत आहे रो इज इक्वल टू आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. हा फॉर्म्युला माहीत आहे. स्पेसिफिक रेझिस्टन्सचा रो म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टन्स आहे, एल म्हणजे लेंथ ऑफ द वायर आहे, आणि ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. मग आपण
AD पार्टचा रेझिस्टन्स काढण्यासाठी, AD या वायरचा रेझिस्टन्स काढण्यासाठी, AD वायर कुठं बघा, ह्या वायरचा रेझिस्टन्स काढण्यासाठी RAD इज इक्वल टू रो LAD म्हणजे लेंथ ऑफ वायर AD, जे आपल्याला इथं खाली मीटर स्केल आहे. समजा इथं तुम्हाला इथं कितीला मिळालं आहे, 60ला मिळालं, 60. इकडून 60 आहे आणि इकडून 40 सेंटीमीटर आहे. म्हणजे इकडून 60 सेंटीमीटर म्हणजे आपण याला एक LX म्हणूया, या लेंथला आपण LR म्हणूया. एक्सच्या जवळ, एक्सच्या पॅरलल असलेला आपण LX असं नाव दिलं, आरला पॅरलल आपण LR असं नाव दिलं. व्हॉट इज LX? LX इज लेंथ ऑफ पार्ट AD. हे कसं मोजायचं, खाली मीटरच केलं आहे. इथं 0ला तुम्ही पॅक केलेलं आहे, पॉईंट A 0ला आहे, पॉईंट D समजा 60ला असेल तर LX किती आला, 60 आला. मग 100मधून 60 गेले किती राहिले, 40. सो इकडे किती असणार आहे, 40 असणार आहे. तर आपल्याला ते लिहिता येईल. म्हणजे आपल्याला मीटर स्केलचा वापर करून लेंथ ऑफ दिस पार्ट AD आणि लेंथ ऑफ दिस पार्ट BD वी कॅन मेजर. इट्स व्हेरी सिम्पल. सो रो LAD अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आपण पहिल्यांदा सांगितलं आहे की वायर AB जी घेतो आहे ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन म्हणजे त्याचं क्रॉस सेक्शन सगळीकडे सारखं आहे. तर त्यामुळं हे A कॉन्स्टंट आहे. म्हणजे थ्रू आउट द वायर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर इज कॉन्स्टंट. त्यानंतर आता पार्ट BDचा रेजिस्टन्स कसं काढतो आपण, रो इंटू LBD अपॉन A असं म्हणूया. रो म्हणजे काय, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द वायर. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द वायर विल बी कॉन्स्टंट. स्पेसिफिक रेजिस्टन्स वायरसाठी कॉन्स्टंट असतं, कुठले मटेरियलसाठी कॉन्स्टंट असतं. ही वायर एकाच मटेरियलची आहे, त्यामुळं हा पार्ट वेगळ्या मटेरियलचा, हा पार्ट वेगळ्या मटेरियलचा नाही आहे. ही वायर एकाच मॅग्नीन नावाच्या मटेरियलची आहे, त्यामुळे याचा रो दोन्ही केसमध्ये सारखा आहे. सो रो इज स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द वायर. A is area of cross section of the wire which is uniform. So area of cross section is same for both the वायर्स. म्हणजे AD वायर आणि DB वायर ही एकच वायर ॲक्च्युली. पॉईंट D आपण तिथं मिळवला आहे, नल पॉईंट असं म्हणतो आपण त्याला. पॉईंट Dला काय म्हणायचं, नल पॉईंट. पॉईंट Dला नल पॉईंट काय म्हणायचं, कारण गॅलॉनमीटर करंट 0 आहे. म्हणजे C आणि D, आपण D हा पॉईंट शोधून काढलेला आहे. कशावर, वायरवर कशासाठी शोधला, सो दॅट गॅलॉनमीटर करंट विल बी 0. गॅलॉमीटर करंट 0 झाल्यानंतर ब्रिज बॅलन्स झालं. म्हणजे लेफ्ट हँड साईडचा रेजिस्टन्स अपॉन राईट हँड साईडचा रेजिस्टन्स, परत लेफ्ट हँड साईडचा रेजिस्टन्स अपॉन राईट हँड साईडचा रेजिस्टन्स, असे रेजिस्टन्स आपण इक्वेट केलेत, हे लक्षात घ्या. मग आता ह्या ज्या दोन किमती आहेत त्या इक्वेशनमध्ये भरूया. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स X अपॉन R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर AD काय बघा, रो इंटू LAD अपॉन A डिवायडेड बाय रो इंटू LBD upon A. This A gets cancelled, rho gets cancelled. So what it remains here is LAD upon LBD. म्हणजे X upon R is equal to LAD upon LBD. हे लक्षात येतं का बघा. आता LADला आपण काय म्हणलं आहे, LX. LBDला काय म्हणलं आहे, LR. सो X upon R is equal to LX upon LR. So this is the meter bridge balancing condition. म्हणजे आपल्याला LX माहीत आहे, समजा LX 60 आहे, 60 सेंटीमीटर आहे, LR 40 सेंटीमीटर आहे. रेजिस्टन्स बॉक्समध्ये तुम्ही समजा किती 30 ओहम काढला असेल, किंवा तुम्ही काही वॉटेवर 20 असेल, 25 असेल, 30 असेल, ते तुम्ही काढलेलं तुम्हाला नोन रेजिस्टन्स आहे. तुम्ही तिची व्हॅल्यू इथं भरू शकता. ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहेत, म्हणजे आपण अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. सो X इज इक्वल टू R इंटू LX अपॉन LR. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ X. ही व्हॅल्यू Xची आहे. So unknown resistance can be found out by using Wheatstone's meter bridge. हे मला वाटतं तुम्हाला समजलं का बघा. ओके. सो P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R सारखी आपण इथं कंडिशन मिळवली. X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR. LX म्हणजे लेफ्ट हँड साईड नल पॉईंट जो मिळाला आहे D, हा पॉईंट D असा मिळतो की गॅलॉमीटर करंट 0 होतो. तुम्ही काय हे कसं मिळवलं पॉईंट, पहिल्यांदा Aला टच करा, Bला टच करा, दोन्हीकडे डिफ्लेक्शन तुम्हाला मिळेल. Aला टच करून तुम्ही त्याच्यावर टॅप करायची वायर, स्लाईड करायची नाही वायर. जॉकीला हातात घ्यायचं आणि असा जॉकी खडूसारखा दिसतो आणि त्या जॉकीला असं टॅप करत करत जायचं आणि तुम्हाला जोपर्यंत तिथे गॅलॉमीटर करंट 0 मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते टॅप करत जा. तुम्हाला एका पॉईंटला गॅलॉमीटर करंट 0 मिळतो, याचा अर्थ ब्रिज बॅलन्स झाला. आणि ही बॅलन्सिंग कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होते तेव्हा X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR मिळतो. सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स ऑफ द unknown resistance which is connected in the left gap. Okay, we have connected this unknown resistance in the left gap. This is very important point, that is Wheatstone's meter bridge. Okay, so now
वाईल परफॉर्मिंग दिस एक्सपेरिमेंट व्हॉट प्रिकॉशन्स वी हॅव टू टेक. आपल्याला काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत बघा. प्रिकॉशन्स जर आपण नाही घेतलं तर हे जे मेजरमेंट आपण केलेलं आहे, अननोन रेजिस्टन्स जो मेजर केलेला आहे तो चुकीचा मिळेल आपल्याला, त्याची व्हॅल्यू करेक्ट मिळणार नाही. आणखीन एक गोष्ट असं लक्षात घ्या की हे दोन्ही ज्या व्हॅल्यूज असतात, अननोन रेजिस्टन्स आणि नोन रेजिस्टन्स, ह्या दोन्ही व्हॅल्यू जवळपास जेव्हा सेम असतात, समजा याचा रेजिस्टन्स 25 आहे आणि याचा रेजिस्टन्स 30 आहे, तेव्हा तुम्हाला हे जो नल पॉईंट मिळतो तो एका कडेला मिळत नाही, तो बरोबर मध्यभागी मिळतो. म्हणजे 40 ते 60च्या दरम्यान आपल्याला मिळवायचा तो. ही एक प्रिकॉशन आपण फर्स्ट घेणार. व्हॉट इज द फर्स्ट प्रिकॉशन? The first precaution is that the null point which is obtained on the wire AB वायरवर D हा null point जो मिळतो, it should be approximately between 40 centimeter to 60 centimeter. ओके, आपल्याला जर एरर रिड्यूस करायची असेल, इफ यू वॉन्ट टू reduce the error in measurement of the unknown resistance connected in the left gap of the meter bridge, then we have to get the null point between 40 to 60. म्हणजे इथं तुम्हाला माहीत आहे की मीटरची पट्टी आहे, 1 ते 100 सेंटीमीटरच्यावर आहे. 40 ते 60च्या दरम्यान तुम्हाला काय मिळवायचं आहे? नल पॉईंट मिळवायचा आहे, की जेणेकरून ॲक्युरेसी चांगली राहील. दुसरी एक प्रिकॉशन याच्यामध्ये घ्यायची आहे की ही वायर जी तुम्ही घेताय, ही वायर जी घेताय ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर असली पाहिजे. द वायर शुड पजेस युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. इफ इट इज नॉट हॅव्हिंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, देन रेजिस्टन्स पर युनिट लेंथ जो म्हणतो आपण, तो वेगवेगळा असेल वायरचा आणि आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही. ते रीडिंग्ज आपल्याला म्हणजे कॅल्क्युलेशन आपलं व्यवस्थित करता येणार नाही. इथं एक गोष्ट लक्षात येते का बघा, इथं रेजिस्टन्स ऑफ पार्ट AD आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोन्हीकडे सेम घेतला. म्हणजे BD पार्टचा आणि AD या पार्टचे, दोन पार्टचे रेजिस्टन्स आपण कसे काढले? R=ρL/A ह्या फॉर्म्युल्याने काढले इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. वायर सेम असल्यामुळं रो सेम आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सेम आहे, त्यामुळे आपण ते कॅन्सल केलं आणि आपल्याला LAD/LBD असं मिळाला. म्हणजे ही लेंथ अपॉन ही लेंथ अशी आपण केली. ह्यालाच आपण LX/LR म्हटलं. म्हणजे एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना वायरचं क्रॉस सेक्शन जे आहे ते सगळीकडे समान आहे असं आपण एक अशी वायर आपल्याला घ्यावी लागेल. अशा काही प्रिकॉशन्स आपल्याला. आणि तिसरी प्रिकॉशन आपल्याला अशी घ्यावी लागेल की जॉकी जो आहे तो जॉकी आपल्याला वायरवर असं स्लाईड करायचा नाही, तर टॅप करत जायचं आहे. वायरवर आपण जर जॉकी स्लाईड करत गेलो तर मेनी टाईम्स आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो, त्यामुळं वायरची जी युनिफॉर्मिटी आहे ती डॅमेज होऊ शकते अशा पद्धतीने. त्यामुळं आपल्याला जॉकी शुड नॉट बी स्लायडेड बट जॉकी शुड बी टॅप्ड ऑन द वायर. जॉकी टॅप करायचं. हा एक्सपेरिमेंट शिकवत असताना मी तुम्हाला हे परत सांगणार आहे. त्यानंतर चौथा जो ह्याच्यामध्ये प्रिकॉशन घ्यायचा आहे, आता आपण A आणि B हे जे दोन एंड्स आहेत तिथं वायरला आपण सोल्डर करतो. ह्या L टाईपचे जे स्ट्रिप्स आहेत तिथं सोल्डर करतो आणि सोल्डरिंगचं जे मटेरियल असतं ते थोडंसं रस्टिंग होऊ शकतं. त्याचं ऑक्साईडचा लेअर तिथं फॉर्म होऊ शकतो, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स निर्माण होऊ शकतो आणि तो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो. म्हणजे सर्किटमध्ये ॲड होतो आणि आपल्याला वेगळेच रिडिंग मिळायला लागतात. त्यामुळं याला पॉलिश पेपरने थोडंसं घासून वे टू क्लीन एव्हरी टाईम द एंड A अँड एंड B ऑफ द वायर. वी हॅव टू क्लीन विथ द polish paper because some oxide layer may form there or some rusting may be taking place there, so which introduces the contact resistance in the circuit, and so we have to polish it. So such precautions by taking into consideration we can perform the experiment.